राधे राधे. कसे आहात सगळे? तुमचे खूप खूप आभार मानते, कारण मनातल्या काही गोष्टी सांगते आज तुम्हाला, तुमच्याशी शेअर करते. मी जेव्हा हा चॅनल सुरू केला तर त्याचं नाव पण अगदी साधं आहे, बघितलं असेल तुम्ही. म्हणजे हा चॅनल चालवायचा पुढे मी तोपर्यंत मी हे चालू केलं होतं, ॲस्ट्रॉलॉजी. ॲस्ट्रॉलॉजी हे अकल्ट सायन्स आहे, ज्याच्यामध्ये सगळं येतं. म्हणजे पामेस्ट्री येतं, न्यूमरॉलॉजी येते, टॅरो सगळंच येतं. पण आपल्याला जे आवडतं ते आपण शिकत जातो असं मला वाटतं. त्याप्रमाणे मी आधी ॲस्ट्रॉलॉजी चालू केलं, अजूनही तेच. कारण त्याला 2-4 वर्ष लागतील अगदी एक्सपर्ट व्हायला. पटकन 6 महिन्यात 8 महिन्यात असं होत नाही. आणि इतकं सुंदर आहे ते, की एकदा वाचायला घेतलं ना की ते थांबवत नाही. अरे हे छान, अरे हे छान असं होत राहतं. पण फारच सुंदर, पण फार म्हणजे खूप ज्ञान आहे ते. ह्या वयात हळूहळू घ्यायला लागतं, कारण ते लक्षात पण ठेवायला लागतं. तर आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ना तुम्हाला ना टाईम बरोबर लागतो. म्हणजे प्रिसाईज टाईम. कारण दर सेकंदाला मुलं जन्माला येतात अख्ख्या जगात, तुम्हाला माहिती आहे. 2 जुळी अगदी 2 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या अंतराने जरी जन्माला आली तरी त्यांची सगळं भविष्य, त्यांचं सगळं आवडीनिवडी सगळ्या वेगळ्या असतात, जरी ती आपण जुळी म्हटलं तरी. तर असं असल्यामुळे जर का तुम्ही चुकीचं हे 2 मिनिटांनी जरी उशिरा ती डेट, कारण काय बाई ती काय जेव्हा डिलिव्हरी होत असताना जीव कासावीस होत असतो, त्यावेळी ती घड्याळाकडे कुठे बघते. डॉक्टरांनी वेळेत बघितलं तर ठीक आहे, नाहीतर मग थोडी पंचाईत येते बरोबर, जर का टाईम मिळाला नाही तर. तर तेव्हा तर अभ्यास चालूच आहे, कारण त्या अभ्यासाशिवाय तुम्ही कुठे जाऊ शकत नाही अकल्ट सायन्समध्ये, असा माझा विश्वास आहे. सगळं तुम्हाला माहिती पाहिजे त्यातलं. तर त्या वेळेला ना मला म्हणजे म्हटलं साईड बाय साईड आपण फार्मेस्ट्री पण करूया. ह्याचं कारण हा, कोणी आलं तरी पत्रिका घेऊन तरी काही फिरत नाही कोणी. पण काही विचारलं की जरा माझा हात बघा ना, असं नक्की म्हणतात. आणि मला म्हणजे पण त्यासाठी पण तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी आली पाहिजे. तुम्हाला किती ग्रह आहेत, काय आहे, राहू केतू म्हणजे काय, मग त्रास म्हणजे काय, त्यांचे भाव काय, हे जर तुम्हाला माहिती नसेल ना, तर मग तुम्ही त्यात पण बरोबर उत्तरं देऊ शकणार नाही. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक तुम्हाला सांगायचं, जे कोणी यूट्यूबर बनणार असेल, तुम्ही कुठल्याही वयात तुम्ही यूट्यूबर बनवू शकता. मी नेहमी सांगते, तुमची जी कला आहे ती इथे टाका. हे मी ज्वलंत उदाहरण आहे. कारण मी तो जो पहिला व्हिडिओ 5-6 महिन्यापूर्वीच मजा म्हणून टाकला. नाव पण कसं आहे बाई, माझे अनुभव. लोकं इतकं आर्टिस्टिक नाव घेतात. मी साधं नाव दिलं आहे, म्हणजे मला हा चॅनल मी चालवीन पुढे, माझं मी काहीतरी त्याच्यात वेगवेगळे व्हिडिओ टाकेन असं वाटलं नाही. असं सहज टाकला आणि मग ते चालू होऊन गेलं. मी एडिटिंग करत नाही आहे. माझं बोलताना चुकलं तर ते करेक्शन नाही, तुम्हाला दिसतच असेल. कधी काय आवाजात येतो, कधी कारण मला एडिटिंग येत नाही. पण मी विचार केला की आपण साध्याने काढूया, बघूया. कारण यूट्यूबमध्ये नेहमी सांगतात की तुम्ही मनापासून जे काही कराल ते टाका. याचं घेतलं, ह्याचं घेतलं, ह्याचं घेतलं, असं करून त्याचं जर का पॅच केला तो मला, ते पण मला जमत नाही अर्थात. आणि आता हे वय पण नाही, असलं काही शिकायची गरज नाही. कारण ज्यावेळेला हा चॅनल माझा इतक्या तुमच्या सगळ्यांच्यामुळे चांगला चालला. तुम्हाला माझं सगळं आवडलं, हे तुमचे आभार आहेत. पण तो म्हणजे खरंच जर दिल से दिल तक होतं. आपण ज्या मनापासून एखादी गोष्ट सांगायचा किंवा तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला, तर तुम्ही नक्की नक्की यशस्वी म्हणजे ह्या वयात काय मला जाऊन काय ह्याचं करिअर करायचंच नाही. पण आपल्या जर का व्यवस्थितपणे आपण एखादा विचार मांडला, तर तो पुढपर्यंत पोचतो, दुसऱ्या समोरच्याच्या मनात रुजतो आणि त्यांना तो आवडतो, हे मला मात्र 100% कळलं. चला आता ज्याचा मी थंबनेल केला आहे ते बोलते. कारण मी ते खरंच सांगते, ते इतकं छान आहे, सोपं आहे, आणखीन चांगलं आहे ते पण. आणि त्याचा अभ्यासाशिवाय सुटका नाही. आणि आम्ही तर शनिवाले आहोत. म्हणजे 8 मार्च म्हणजे 8 म्हणजे शनीचा आकडा, तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कुठलंही यश किंवा कुठलंही गोष्ट अत्यंत मेहनत कष्ट केल्यावर उशिरा मिळतं. कारण शनी हा स्लो ग्रह आहे आणि शनी सगळ्यात लांब आहे.
तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे तो हळू फिरत येतो. जज असल्यामुळे चेक करतो, ही बाई बरोबर करते ना, कोणाला फसवत नाही ना, कोणाला त्रास देत नाही ना. तर तो आम्हाला हे थोडंसं यश देणार. पण त्यांनी नेहमीच माझी पाठराखण केली आहे. मला नेहमीच चांगली माणसं भेटली आहेत तुमच्यासारखी. आणखी नेहमीच मला म्हणजे माझं समाधान होईल असं काय फार मोठं मला कधीच काही करायचं नव्हतं. पण मी जे करते त्याच्यात तुमच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे अगदी छान चाललं आहे माझं. अँड मी अगदी समाधानी आहे. जे काय आहे त्यात आय एम व्हेरी हॅपी. आणि अगेन तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. आता आपण जरा हाताकडे वळूया. पामेस्ट्री सगळ्यात चांगली असते. म्हणजे पटकन पण सांगितलं तर 2-4 गोष्टी तरी सांगता येतात. तसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नाही, खूप व्यवस्थित चेक ह्याच्यात पण लागतं अभ्यास, ह्यात पण आहे. पण म्हणजे त्याचा आधार घेत हे जरा तरी व्यवस्थित करू शकतो. तर हे बघा, ही आहे ही लाईफलाईन आहे, ही जी मोठी आहे, कळलं की नाही. ही आहे ही आहे ना, ही आपली डोक्याची म्हणजे हे लाईन, मेंटल आपलं सगळं जे असतं ते, कळलं की नाही. आणि ही आहे ही आपली हार्ट लाईन, कळलं की नाही. ही लाईन जेवढी मोठी, छोट्या म्हणजे म्हणून म्हटलं आपलं भविष्य तुम्हीच बघू शकता. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा. आणि प्रत्येकजण गंमत बघा तुम्ही, बघू बरं तुझा हात, तर लोक पटकन पुढे देतात. आणि 2-4 गोष्टी सांगितल्या तर लगेच बघतात. तसं ही हार्ट लाईन, बरं का, ही हार्ट लाईन आहे, ही हार्ट लाईन आहे. आणि ही तुमची लाईन, फेट लाईन म्हणतात ती. ही आणखीन तुमची ही जी आहे ही लाईन, आणि तुमची ही लाईन, लाईफ लाईन, ही जर का अशी जोडली गेली असेल इथे, तर तुमच्या आईवडिलांचे संस्कार, तुमच्या आईवडिलांची गोष्टी तुम्ही मनापासून जपता आणि त्या पुढे नेता, असा अर्थ आहे. आणि ह्याच्यात जर का असा म्हणजे अंतर असेल तर ती वाईट नाही, ते सेल्फ हे असतात, ते पटकन कुठल्या गोष्टी ॲग्री करत नाहीत, ते स्वतःची मतं मांडतात. एवढाच फरक आहे. ही लोकांना अगदी म्हणजे डोळे मिटून आईवडिलांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. आणि ह्यामध्ये जर अंतर असेल तर ते लोक पटकन आपली मतं मांडतात. म्हणजे ओके ओके चालेल असं म्हणत नाही. दुसऱ्या छोट्या छोट्याच गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, ह्या हातावर जर उभ्या उभ्या लाईनी असतात ना, उभ्या, ह्या बघा उभ्या, हां, ते लोकांचे स्वभाव सरळ साधे, लोकांना न फसवणारे असतात. ज्यांच्या अशा आडव्या लाईनी असतील ना हातावर, त्यात त्यात म्हणजे खास चांगल्या नाहीत असं असं म्हणतात. आणि इथनं अशी जी धनरेषा जी माझ्या हातावर नाहीच आहे बहुतेक. अशी धनरेषा असते. आणखीन हा बघा, हा बुधाचा अंगठा, एक करंगडी, आणि हा बुधाचा पर्वत, कळलं. हाच सूर्याचा अनामिका, हे सूर्याचं बोट, हे सूर्यातली उंचवटा, हे शनीचं बोट, हे शनीचा उंचवटा, आणि हे गुरुचं बोट, आणि हा गुरुचा उंचवटा. असा जर केलं तर हे जेवढं लांब आणि उंच तेवढं ते चांगलं. म्हणजे शनीला तर आत्ताचे लोक शनीचा म्हणजे सगळ्याचा प्रगाढ अभ्यास करत असल्यामुळे ते म्हणतात शनी सगळ्यात चांगला, शनी सगळ्यात म्हणजे आपल्याला योग्य ठिकाणी योग्य न्याय देतो. त्यामुळे आपण चांगलंच वागतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर वाईट जर आपण वागलो तर आपल्याला त्रास होणार. तुमच्या इवन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुंडलीमध्ये शनी ज्या घरात बसला आहे ना, मागच्या जन्मी तर काहीतरी घेऊन आपण ह्या जन्मी आलो, तर ते शोधता येतं त्या त्या कुंडलीमुळे, की बाबा 1 नंबरमध्ये घरात बसला आहे म्हणजे काय, 2 नंबरमध्ये बसला आहे म्हणजे काय, 3 नंबरमध्ये, 3 नंबरमध्ये धाकटे भाऊ बहीण असतात. असं करून ते शनीचं येतं की कुठेही. मग म्हणूनच आम्ही नेहमीच जे खरे ॲस्ट्रॉलॉजर्स किंवा चांगले असतात ते म्हणतात शनी, अरे बापरे, शनी म्हणजे वाईट, असं नाही. शनी जर तुम्हाला चांगलं व्हावं असेल तर चांगलं वागायचं. आता हाताखालच्याचा वाटेल तसं अपमान करायचं नाही, थोडासा दानधर्म करायचा, खोटं बोलायचं नाही, कुणाला फसवायचं नाही, लबाडी करायची नाही. हे शनीचं मेन आहे. हे जे जर तुम्ही कराल तेवढा शनी तुम्हाला त्रास देणार, सोडणारच नाही तुम्हाला. तर एवढंच आहे, कळलं की नाही. आणि हा तुम्हाला मी सांगितलं की हा बुधचा. आणि हे जे उंचवटे असतात ते पण फार महत्त्वाचे. आणि हा आपला अंगठा जेवढा असा म्हणजे वाकला जातो ना असा,
तेवढे माणसाचे व्यक्तिमत्व फ्लेक्झिबल असतं, पटकन लोकांमध्ये मिसळून जातो. हा अंगठा जर का असा ताठ असेल तर ते स्वतःचं म्हणणं सोडत नाही. ज्यांचा अंगठा वळतो बाई माझा वळतोय, म्हणजे आपोआपच आपलं असं होतं, म्हणजे आपलं भविष्य आपण बघू शकतो याचं कारणच हे आहे. तर असा जर वळला तर ते पटकन म्हणजे एकदम उडवून लावत नाहीत लोकांना, हां ऐकतात त्यांची म्हणणं आणि योग्य वाटलं तर ते इम्प्लिमेंट करतात. तसं ज्यांचा हात जाम कडक असतो आणखीन असा हलत पण नाही, ते लोक पटकन कुठल्याही गोष्टीला तयार होत नाही. आणि दुसरं म्हणजे ही जी लाईन असते ना, ही लाईफलाईन ही जेवढी मोठी ती तेवढं चांगलं. आणि इथे जर का दोन तोंडं असतील, अरे बरं, इथे जर का दोन, माझ्यासारखं बाहेर जाते मग इथे लक्षात आलं लगेच, इथे जर का दोन तोंडं असतील तर त्यांचं म्हातारपण खूप चांगलं जातं. आणखीन ह्या लाईनीवर जेवढ्या रेषा तेवढं म्हणजे थोडंसं आजारपण, थोडासा त्रास असं असतं, म्हणजे ते कळलं की नाही. आणि आता मी तुम्हाला जे चिन्ह आहे ना त्याच्याबद्दल सांगणार आहे. आता ह्याच्यावरचं सांगायचं राहिलं, हा शुक्रचा उंचवटा, हा शनीचा उंचवटा आणि ह्याच्या इथे आणि इथे इथे चांगला आणि वाईट मंगळ, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एकच मंगळ असतो पण हस्तरेखेमध्ये दोन मंगळ असतात. इथे केतू असतो आणि मध्यभागी राहू असतो. इथे जेव्हा आपण असा हात करतो ना सरळ, म्हणजे मुद्दामून असं वाकवायचं नाही, ते आपोआप होतं, माझं पण होतं. त्याचा खड्डा पाहिजे म्हणजे चांगलं असतं. सरळ असणारे लोकं परत ते थोडी अशी जिद्दी असतात, कळलं का? असं. आता मी तुम्हाला दुसरी एक गंमत सांगते, की आपण जे काही काही गोष्टी असतात, की माझ्या हातावर तीळ आहे म्हणजे चांगलं. हात हातावर तीळ असणं फारशी चांगली गोष्ट नाही. ती अशी मुठीच्या आत असला ना, म्हणजे असे असायला नको. म्हणजे असं म्हणतात, की थोडंसं तब्येतीचं हे असतं जर हातावर तीळ असेल तर. तुमच्या ह्या लाईनी ज्या मी दाखवल्या त्याच्यामध्ये जर का काळा ठिपका असेल तर तो चांगला नाही. म्हणजे समजा हार्टच्या इथे काळा ठिपका असेल तर जे एक्सपर्ट आहेत पॅमेस्ट्रीमध्ये ते सांगू शकतात तुम्हाला हार्टमध्ये कितव्या वर्षी कुठला प्रॉब्लेम होणार. तसं जर का मेंदूच्या म्हणजे ही जी मेंदूची लाईन आहे त्याच्यामध्ये जर असं काळा ठिपका असेल तर ते त्याचं सांगू शकतात. जर ह्या लाईफलाईनमध्ये जर का काळे ठिपके आले तर ते सांगू शकतात की तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तसंच हे क्रॉस क्रॉस हातावर असणं चांगलं नाही, एक्सेप्ट इथे. इथे क्रॉस ज्यांचा असतो, तरुणांना मी सांगते, इथे क्रॉस ज्यांचा असतो त्यांचं लव्ह मॅरेज होण्याची शक्यता असते. इव्हन स्टार फार असणं पण चांगलं नाही, स्टार नसावेत जास्त, कळलं की नाही. आणि काईट असणं, पतंग असणं समजा हातावर, चेक करा तुमच्या हातावर म्हणून म्हटलं, ते शुभ लक्षण आहे, की चांगलं असतं हातावर काईट असणं. माश्याचं जर का असा म्हणजे माशाचं जर का चित्र असेल तुमच्या, अगदी डायरेक्टली मासा नाही पण असा गोल होऊन इकडे असं तोंड आणि इकडे असं तोंड, असा मासा असेल तर अत्यंत शुभ असतं ते चिन्ह. त्याने तुमची प्रसिद्धी, तुम्हाला मानसिक शांती, तुमचं गृहसुख आणि पैसा सगळं तुम्हाला ते मिळतं. आणि स्क्वेअर असेल हातावर कुठेही, किंवा रेक्टँग्युलर असेल किंवा त्रिकोण असेल, हे सगळ्या गोष्टी छान आहे. ह्या हातावर जर का असे त्रिकोण किंवा स्क्वेअर असेल, त्रिकोण असेल तर त्या माणसाची एकापेक्षा जास्त घरं असतात. असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप छान वाटतं आपल्याला ऐकायला वगैरे. ज्यांच्या म्हणजे इथे हा जो गहू असतो, हा बघा गहू म्हणतो आपण, काही जणं काय वेगवेगळी नावं आहेत. तर असा जर या अंगठ्यावर जर का असा गहू पूर्ण झाला पाहिजे तर ते लोकं खूप मानसिक समाधानी असतात. आणि त्यांना म्हणजे पैसेवाले नसले तरी पैशाची कमतरता पडत नाही. आणि ठराविक ह्या वयातनं खूप पैसा करायचं काय, खूप मानसिक समाधान पाहिजे असतं. कारण काय, पैसे जरी खूप असले तरी तब्येती अशा असतात की आउट ऑफ इंडिया जायचं म्हटलं तरी नको वाटतं, कुठे जायचं म्हटलं तरी पहिलं नको तब्येत, असं होतं. त्यामुळे असं काही नसतं. आणि शेवटी म्हणून मी आता हे जेव्हा शिकायला सुरुवात केली त्यावेळेला खूप छान वाटलं
की म्हटलं हळूहळू अजून त्याच्यात पण पटकन समजतं, कारण मला ॲस्ट्रॉलॉजीचं मी अभ्यास केल्यामुळे ह्याच्यात गडबड होत नाही. इथे उंचवटे असलेच पाहिजेत. शिवाय हाताचा रंग, हाताचा आकार, हात किती लहान मोठा आहे, हे पण सगळं असतं. आणि इथे ह्याला मणिबंध रेखा म्हणतात. ही पण 3-2-3 असणं खूप चांगलं असतं. म्हणजेच पैशाची कमतरता नसते आणि चांगलं असतं त्यांना. म्हणजे वृद्धापकाळ खूप छान जातो. अशा अनेक त्याच्या गोष्टी आहेत. त्या हळूहळू शिकेन जेव्हा पुढच्या ह्याच्यात मी अजून थोडी तयार होईन, तेव्हा मी अजून तुम्हाला छान छान सांगेन. पण एवढ्यामध्ये इतपत तरी तुम्हाला आपल्याला कळतं की आपण सुखी आहोत बाबा. फारसं काही वाईट नाही आहे. कारण ह्याच्यावर रेषा नाही आहेत, ह्याच्यावर रेषा, ह्याच्यावरची रेषा येऊन गेली. कारण मला ओपन हार्ट सर्जरी झाली तेव्हा ती येऊन गेली असेल. कारण तेव्हा मी हे शिकत नव्हते. हो, चला, व्हिडिओ खूप मोठा झाला. परत तुमचे खूप खूप आभार. राधे राधे.